मानवतेला लाजवेल अशी घटना यूपीच्या कुशीनगरमध्ये समोर आलेली आहे। येथे 12वा पट्टी परिसरात एका गरीब गावकऱ्याला आपल्या पत्नी व नवजात बाळाला रुग्णालयातून वाचवण्यासाठी आपल्या 2 वर्षाच्या मुलाला विकावे लागले। असं नेमकं काय घडलं, संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। रुग्णालयात नॉर्मल प्रसूती झाल्यानंतर ऑपरेटरने 4000 रुपये मागितले। लगेच पैसे न मिळाल्याने आई आणि नवजात बाळाला त्यानं ओलीस ठेवले। आपल्या नवजात मुलाला आणि पत्नीला रुग्णालयातून सोडवण्यासाठी असहाय्य बापानं आपल्या 2 वर्षाच्या मुलाला विकलं। घरी पोचल्यानंतर पत्नीने मुलाचा शोध सुरू केला तेव्हा पतीचे डोळे भरून आले आणि त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला। 12वा पट्टी पोलीस स्टेशन हद्दीतील दशावा भेडेहारी गावातील रहिवासी हरीश पटेल यांची पत्नी लक्ष्मीना देवी यांना प्रसूती वेदना होत होत्या। हरीश तिला गावातील एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेला। तिथे तिची नॉर्मल प्रसूती देखील झाली। सायंकाळी रुग्णालय चालकाने 4000 रुपयांची मागणी केली। पैसे न दिल्याने आई व नवजात बाळाला ओलीस ठेवले गेले। दरम्यान आर्थिक कोंडीत सापडलेल्या हरीशने एका महिलेला भेटून तिच्या 5व्या मुलाला विकण्यास सांगितले। त्या बदल्यात 20,000 रुपये देणार असल्याचं सांगितलं। रात्रभर त्रासलेले हरीशने आपल्या 2 वर्षाच्या मुलाला सकाळी 20,000 रुपयांना विकलं। रुग्णालयात 4000 रुपये भरल्यानंतर पत्नी आणि नवजात बाळाला तो घरी घेऊन गेला। लहान मूल घरी न दिसल्याने लक्ष्मीला काळजी वाटू लागली। त्यानंतर हरीशने असहाय्यतेची कथा लक्ष्मीसोबत शेअर केली। खरेदी विक्रीचे प्रकरण सिद्ध होऊ नये यासाठी व्यवहार करणाऱ्यांनी स्टॅम्प पेपरवर हरीश पटेल यांच्या सह्या करून घेतल्या होत्या। तसेच कोणी विचारले तर तुम्ही मूल दत्तक घेतले एवढेच सांगा असे निर्देश दिले होते। मुलाला विकल्याची बातमी गावात पसरताच एका हवालदार दुचाकीवरून हरीशच्या घरी पोहोचला। मुलाची विक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्याची धमकी देऊन हवालदाराने 5000 रुपये घेतल्याचे हरीशने गावकऱ्यांना सांगितले। हवालदाराच्या या कृत्याची गावात चर्चा देखील आहे। ही बाब त्याच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी हवालदाराची चौकशी केली। मुलाची विक्री झाल्याची माहिती मिळताच DM उमेश मिश्रा आणि पोलीस अधीक्षक संतोष कुमार मिश्रा घटनास्थळी पोहोचले। DM उमेश मिश्रा यांनी सांगितले की हे मूल बनावट गॉडफादरच्या आधारे देण्यात आले असून तपासानंतर मूल परत मिळवण्यात आलेले आहे। या संपूर्ण प्रकारची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिलेत। पैशाअभावी गर्भवती महिलेला ओलीस ठेवणाऱ्या रुग्णालयाच्या चालकाला अटक देखील केलेली आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी तुम्ही आत्ताचे एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। धन्यवाद।